एक क्षण कल्पना करा, तुम्ही एका भयंकर रणांगणावर उभे आहात. सगळीकडे चारी बाजूनी मृत्यूचा नंगा नाच सुरू आहे, रक्ताचे सडे पडलेत. हां. पण पण यात सर्वात भयानक गोष्ट काय माहितीये? तुमच्या मृत्यूचं कारण समोरून आलेली एखाद्या अनोळखी शत्रूची तलवार नाहीये, तर ज्याच्यावर तुम्ही अंधासारखा विश्वास ठेवलाय त्या तुमच्याच अत्यंत जवळच्या माणसाने पाठीत खुपसलेला खंजीर आहे. बापरे, हा म्हणजे थेट विश्वासाचाच खून झाला. हो ना. आणि या भयंकर म्हणजे गोड बोलून केलेल्या विश्वासघाताच्या संतापात तुमच्या मदतीला कुणी माणसं येत नाहीत, तर चक्क जंगलचे हिंस्र प्राणी तुमच्या संतापाचा भाग बनून तुमच्या बाजूने धावून येतात. अगदी बरोबर. आणि इथेच ना युद्धाचे सगळे स्थापित नियम आणि गणिते अचानक कोसळतात. म्हणजे हा केवळ दोन सैन्यांमधला किंवा दोन राजांमधला संघर्ष उरत नाही, हां. तर तो एका माणसाच्या आतल्या उद्रेकाचा आणि थेट निसर्गाच्या प्रक्षोभाचा एक महासंग्राम बनतो. अशावेळी कोण शत्रू आणि कोण मित्र याच्या त्या मानवी व्याख्या पूर्णपणे निरर्थक ठरतात. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या द डीप डाईव्हमध्ये आपण नेमक्या याच अंगावर काटा आणणाऱ्या वास्तवात उतरणार आहोत. हो. आज आपल्याकडे विश्लेषण करण्यासाठी कोणतंही मोठं पुस्तक किंवा अनेक पानांचा अहवाल नाहीये, तर आपल्याकडे आहे बाजिंद या पुस्तकातील केवळ एक पान. हो, फक्त पान क्रमांक 65. फक्त एक पान? क्या बात आहे. पण या एका पानात लेखकाने जो उद्वेग, जो थरार आणि जो जादुई वास्तववादाचा म्हणजे आपण ज्याला मॅजिकल रिअलिझम म्हणतो त्याचा जो धक्कादायी अनुभव दिलाय ना, त्यामागील मानसशास्त्र आज आपल्याला उलगडून पाहायचं आहे. एका विश्वासघातामुळे माणूस आणि निसर्ग एकत्र येऊन युद्धाच्या मैदानात कसा हाहाकार माजवू शकतात याचं सखोल विश्लेषण करणं हे आजच्या सत्राचं उद्दिष्ट आहे. आणि मी सांगेन की या एका पानात लेखकाने केवळ काय घडलं याची जंत्री नाही दिलीये, तर त्या घटनांमागे दडलेल्या मानवी भावनांच्या अत्यंत टोकाच्या अवस्थांचं चित्रण केलंय. बरोबर. संताप नेमका कुठून जन्म घेतो आणि तो किती विनाशकारी असू शकतो याचा हा एक अतिशय उत्तम अभ्यास आहे. हो. तर आपण थेट त्या चंद्रगडाच्या भीषण परिस्थितीकडे वळूया. चंद्रगडावर नुसती कत्तल सुरू नाहीये, तर ती एक अत्यंत निर्घृण हत्याकांडाची मालिका आहे. हशम लोकांच्या हातातल्या तलवारी रक्ताने माखलेल्या आहेत आणि ते अक्षरशः मुडदे पाडत आहेत. पण या सगळ्यात जो सर्वात मोठा धक्का आहे ना, तो या शारीरिक हिंसेचा नाहीये. बाजीला आणि त्याच्या वडिलांना गोड बोलून फसवण्यात आलंय. तो गोड बोलून केलेला विश्वासघात हा या प्रसंगाचा खरा केंद्रबिंदू आहे. आणि इथून बाजीची जी एंट्री होते, अंगावर काटाळणारी एंट्री आहे. हो ना, तो तुफान वेगात घोडा दौडत आणतो आणि थेट कत्तल करत असलेल्या एका हशमाच्या छातीवर घोड्यावरून झेप घेतो. त्याची तलवार थेट त्या हशमाच्या छातीतून आरपार जाते. खरं तर इथे थांबून त्या कृतीमागची मानसिकता समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे बघा, युद्धाच्या मैदानात समोरून येणाऱ्या वाराला माणूस अनेकदा सरावलेला असतो. त्याची तयारी असते. बरोबर. तिथे एक प्रकारची मानसिक पूर्वतयारी असते. पण हा गोड बोलून केलेला विश्वासघात हा थेट माणसाच्या अस्तित्वावर आणि त्याच्या संपूर्ण जगावरच्या विश्वासावर केलेला मानसिक हल्ला असतो. शारीरिक जखम भरून निघते, पण विश्वासाचा भंग माणसाला आतून उद्ध्वस्त करतो. बाजीने घोड्यावरून मारलेली ती झेप केवळ एक युद्ध कौशल्य नाहीये, तो त्या मानसिक आघाताचा, त्या फसवणुकीचा एक अत्यंत हिंसक स्फोट आहे. बापरे. हो. जेव्हा तुमचा स्वतःच्या माणसांवरचा विश्वास उडतो तेव्हा साहजिकच मृत्यूची भीतीही संपून जाते. हे वाचताना ना माझ्या डोळ्यासमोर हॉलिवूडच्या एखाद्या क्लासिक ॲक्शन चित्रपटाचा स्लो मोशन क्लायमॅक्स उभा राहिला, जिथे नायकाला सर्व बाजूनी घेरलेला असतो. अगदी तसंच दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. पण हॉलिवूडच्या ॲक्शन फिल्म्समध्ये सहसा सूड हा अत्यंत थेट आणि भौतिक असतो. कोणीतरी कोणाला मारलेलं असतं आणि त्याचा सूड घेतला जातो. पण इथे गोड बोलून केलेला विश्वासघात ही जी भावना आहे ना, ती या ॲक्शनला एका ग्रीक ट्रॅजेडीची खोली देते. तो फक्त त्या हशमांना मारत नाहीये, तो त्या फसवणुकीला मारण्याचा प्रयत्न करतोय. हो, अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. आणि त्यानंतर तो आकाशाकडे बघून जी गगनभेदी किंकाळी फोडतो, ती वाचतानाही मला शहारे आले. आणि मग त्याची तलवार एका सळसळत्या नागिणीसारखी किरायला लागतेय. जो आडवा येईल त्याची अक्षरशः खांडोळी उडतीये. ती आकाशाकडे बघून फोडलेली किंकाळी ना, या प्रसंगाचा सर्वात महत्वाचा आणि प्रतिकात्मक टप्पा आहे. ती कुठल्याही जिंकण्याच्या ईर्ष्येने दिलेली गर्जना नाहीये. मग ती नेमकी काय आहे? ती एक अत्यंत असहाय्य पण भयंकर रौद्र हाक आहे.
जेव्हा माणुसकी हरते, जेव्हा समोरचा माणूस नीतिमत्तेचे सगळे नियम पायदळीत उडवतो, तेव्हा माणसाच्या आतला जो आदिम आणि पाशवी संताप उफाळून येतो, त्याचा तो आवाज आहे. आणि सळसळती नागिण ही उपमा लेखिकाने केवळ भाषिक अलंकार म्हणून वापरलेली नाहीये. नागिण जशी बेसावत क्षणी डंख मारते, तिचा जसा नेम नसतो आणि ती कुठल्याही नियमाला जुमानत नाही, तशीच बाजीची तलवार आता काम करतीये. तो आता कुणाचाही सैनिक राहिलेला नाही. तो स्वतःच एक चालता बोलता मृत्यू बनलाय. पण इथेच या कथानकात मला एक प्रचंड खटकणारी आणि गोंधळात टाकणारी गोष्ट दिसते. बाजीचा संताप आपण समजू शकतो, त्याच्यावर अन्याय झालाय, पण या मृत्यूच्या नृत्यात अचानक नूरजहां समशेर उपसते आणि लढाईत उतरते. हो, हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. आता नूरजहां ही मोगली फौजेचा भाग आहे. तिचे स्वतःचे वडील तिथे आहेत आणि त्यांनीच हा विश्वासघात केलाय. आणि ती कुणावर वार करतेय, तर स्वतःच्याच फौजेवर. त्या पानात असं स्पष्ट वर्णन आहे की तिची समशेर तिच्याच फौजेचे रक्त पिऊ लागली. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. स्वतःच्याच वडिलांच्या फौजेला कापणं हा सुद्धा एक प्रकारचा घोर विश्वासघातच नाही का? एका विश्वासघाताचं उत्तर दुसऱ्या विश्वासघाताने कसं दिलं जाऊ शकतं? मला हे सगळं थोडं अतार्किक आणि आत्मघातिकी वाटतंय. वरवर पाहता हे नक्कीच आत्मघातकी किंवा स्वतःच्या लोकांशी केलेली गद्दारी वाटू शकते. आणि हाच या संपूर्ण पाण्यातला सर्वात तीव्र नैतिक संघर्ष आहे. नैतिक संघर्ष म्हणजे कसं? लेखकाने इथे योग्य आणि अयोग्य यातील सीमारेषा पूर्णपणे पुसट केल्या आहेत. नूरजहांच्या वडिलांनी जो विश्वासघात केलाय तो केवळ एका व्यक्तीचा खून नाहीये, तो तत्वांचा खून आहे. हां, बरोबर. जेव्हा स्वतःचा बाप नीतिमत्ता सोडतो, तेव्हा स्वकीय आणि परकीय या व्याख्याच कोसळून पडतात. रक्ताचं नातं महत्वाचं की नीतिमत्ता, हा तो प्रश्न आहे. नूरजहांचं स्वतःच्याच फौजेवर वार करणं हा विश्वासघात नाही, तर ते एका भयानक पापाचं प्रायश्चित्त आहे. म्हणजे ती तिच्या वडिलांनी केलेल्या पापाची शिक्षा स्वतःच्या हातानेच तिच्याच लोकांना देतीये. पण रक्ताच्या नात्यापेक्षा, स्वतःच्या बापापेक्षा एखाद्या अमूर्त तत्वासाठी उभं राहणं हे खूप भयानक धाडस आहे. अगदी. तिला पूर्णपणे माहितीये की या लढाईत ती मारली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. ती मरण पत्करायला तयार आहे, पण बापाची बाजू घ्यायला तयार नाही. आणि म्हणूनच तिची तलवार स्वतःच्याच फौजेचं रक्त पितीये. हे रूपक खूप शक्तिशाली आहे. ती आता बाजीची केवळ एक प्रेयसी राहिलेली नाहीये, ती स्वतः एका न्यायाची देवता बनली आहे. क्या बात आहे. न्यायदेवतेसारखी. हो. न्यायदेवता जशी डोळ्यांवर पट्टी बांधून असते, ती आपले आणि परके पाहत नाही, तशी नूरजहां आता फक्त न्याय या एकाच तत्वावर लढतीये. तिच्या बापाने केलेल्या त्या क्रूर फसवणुकीचं ओझं ती स्वतःच्या खांद्यावर घेतीये. ते पाप धुवून काढण्यासाठी तिला स्वतःच्याच रक्ताच्या लोकांचा संहार करावा लागतोय. हा एक अत्यंत उच्च दर्जाचा भावनिक उठाव आहे. हा भावनिक गुंता खरंच खूप विचार करायला लावणार आहे. पण यानंतर कथेत जे घडतं ना, ते वाचून मात्र मी खरोखरच चक्रावून गेले. प्राण्यांचा प्रवेश बरोबर ना? हो, कारण आपण आत्तापर्यंत एका ऐतिहासिक किंवा वास्तववादी युद्धाबद्दल बोलत आहोत आणि अचानक कथा एका डार्क फॅन्टसी महाकाव्यात प्रवेश करते. बाजीच्या त्या एका आरोळीला साथ देऊन जंगलातले सर्व प्राणी अचानक चंद्रगडकडे धावून येतात. विषारी सर्प, काटे फेकणारी साळींदर, चित्ते, वाघ, हत्ती, प्राण्यांची अक्षरशः एक फौज येते. आणि ते कोणासाठी आलेत? तर त्यांच्या जिवलग मित्रासाठी, म्हणजे बाजीसाठी. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला सुरुवातीला हे थोडं बालिश वाटलं. एखाद्या डिझनी सिनेमाचं अचानक हॉरर सिनेमात रूपांतर झाल्यासारखं, किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्समध्ये जसे ते झाडांचे राक्षस युद्धात उतरतात तसं काहीसं. हो, ते एंड्सचं युद्ध. बरोबर. पण ऐतिहासिक किंवा गंभीर कथेत प्राण्यांनी असं युद्धात उतरणं कसं पचनी पडू शकतं? तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. कारण जेव्हा आपण इतिहासाच्या चौकटीत विचार करतो, तेव्हा प्राणी माणसांच्या बाजूने लढायला येणं हे अतार्किक वाटतंच. हो ना. साहित्याच्या परिभाषेत आपण याला अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतो, जिथे प्राणी मानवी हेतूने वागताना दाखवले जातात, किंवा मॅजिकल रिअलिझम. पण लेखकाने हे तंत्र इथे केवळ एक चमत्कार दाखवण्यासाठी वापरलेला नाहीये. त्याच्या मागे एक खोल तत्वज्ञान आहे. मग याचा खरा उद्देश काय आहे? कारण त्या प्राण्यांच्या हल्ल्याचे जे तपशील पानात दिलेत ते खूपच अस्वस्थ करणार आहेत. म्हणजे अक्षरशः कलिंगड फुटावीत ना तशी मोगली सैनिकांची मुंडकी हत्तीच्या पायाखाली फुटतायत. बापरे हो, ते वर्णन खूप क्रूर आहे. विषारी सापांच्या डंखाने सैनिकांच्या तोंडात फेस येऊन ते तडफडून मरतायत. वाघ आणि सिंह माणसांना असे फाडतायत जणू कोणी चिंध्या फाडाव्यात. साळींद्राचे काटे थेट गळ्यात घुसतायत. हा क्रूरपणा त्या फॅन्टसीला खूप डार्क बनवतो.
हे जणू मृत्यूचे दूत असल्यासारखे वागतायत. आपण मगाशी त्या लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या उदाहरणाशी याची सांगड घालत होतो. तिथे झाडे युद्धात का उतरतात? कारण माणसांची हाव निसर्गाचा नाश करत असते. हां. पण इथे बाजिंदमध्ये प्राणी युद्धात उतरण्याचं कारण भौतिक नाहीये, तर ते नैतिक आहे. जेव्हा मानवी न्यायव्यवस्था पूर्णपणे कोलमडते, जेव्हा माणुसकी हरते आणि असा अमानुष विश्वासघात होतो, तेव्हा तो विश्वासघात निसर्गालाही मान्य नसतो. अच्छा. ते प्राणी इथे केवळ प्राणी म्हणून लढत नाहीत, तर ते चंद्रगडच्या भूमीचा संताप आहेत. तो निसर्गाचा क्रोध आहे. म्हणजे ते फक्त जीवलग मित्र म्हणून आलेले नाहीयेत, तर ते त्या मातीचा आक्रोश आहेत, निसर्गाची प्रतिक्रिया. तंतोतंत. जेव्हा त्या मातीवर इतका घृणास्पद अन्याय होतो, तेव्हा ती मातीच जणू या हिंस्र श्वापदांच्या रूपात बंड करून उठते. माणसांनी केलेले युद्धाचे नियम किंवा कपटी राजकारण निसर्गाला मान्य नसतं. बरोबर. मानवी कायद्यांमध्ये पळवाटा असू शकतात, गोड बोलून फसवता येऊ शकतं, पण निसर्गाचा न्याय अत्यंत थेट, आदिम आणि निषदही असतो. तिथे फक्त ॲक्शन आणि रिॲक्शन असते. म्हणूनच हत्तीच्या पायाखाली फुटणारी मुंडकी हे केवळ हिंसेचं वर्णन नाहीये, तो निसर्गाचा रौद्र न्याय आहे. जेव्हा नीतिमत्ता मरते, तेव्हा निसर्ग आपला समतोल साधण्यासाठी अत्यंत क्रूर रूप धारण करतो. हे यातून सांगायचं आहे. हे ऐकताना खरंच अंगावर शहाऱ्या येतात. एका बाजूला बाजी आणि नूरजहानची तलवार तुफान कत्तल करतीये आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा हा महासंग्राम. बघता बघता निम्म्यापेक्षा जास्त फौजेची कत्तल झालीय. जवळपास 2 तास हे थरारनाट्य चाललंय. हां. पण या विजयाच्या वातावरणात लेखकाने असा एक प्रसंग टाकलाय जो आपल्याला पुन्हा जमिनीवर, कठोर वास्तवात आणून आपटतो. 2 तासांच्या या कत्तलीनंतर आपण पाहतो की नूरजहान पुरती दमलीये. तिच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. तिला चक्कर येते आणि ती कोसळते. हो, तो प्रसंग खूप महत्वाचा आहे. इथे मला जाणवतं की लेखकाने विजयाचं केवळ ग्लोरिफिकेशन केलेलं नाहीये. क्रोधाला, शौर्याला आणि तत्वांसाठी लढणाऱ्या माणसालाही शेवटी शरीराच्या मर्यादा असतात, हे इथे अधोरेखित होतंय. हां, या संपूर्ण वर्णनातला सर्वात वास्तवाशी नाळ जोडणारा भाग आहे. आपण पाहिलं की या युद्धाची सुरुवात एका प्रचंड मानसिक धक्क्याने झाली. बाजीला आणि नूरजहानला अचानक एक अफाट ऊर्जा मिळाली, ज्याला आपण ॲड्रेनालिन रश म्हणतो. हो. त्या भावनेच्या भरात सलग 2 तास अमानुष कत्तल झाली. पण शरीराचा तो ॲड्रेनालिनचा झरा कधीतरी आटणारच ना. मानवी शरीर हे यंत्र नाहीये. अगदी बरोबर. आणि तो आवेग ओसरल्यानंतर जे उरतं ते खूप भयानक असतं. तिथे मग कुठलाही चमत्कार मदतीला येत नाही. शरीराचा तो झरा आटल्यानंतर उरतो तो केवळ अफाट शारीरिक थकवा आणि रक्तबंबाळ झालेलं शरीर. नूरजहानचं कोसळणं हे दाखवून देतं की आपण कितीही मोठ्या तत्वांसाठी लढलो तरी शरीराला आणि मनाला मर्यादा असतातच. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे यातून युद्धाची खरी भयानकता समोर येते. नूरजहानने आपल्याच बापाच्या फौजेची कत्तल केली आहे. रक्ताळलेल्या जखमांपेक्षा तिच्या मनावर जे घाव झाले असतील ते जास्त न भरणारे आहेत. आणि या सगळ्यानंतर त्या मोगली फौजेचं काय होतं? जी फौज विजयाच्या पूर्ण खात्रीने आली होती, ती फौज त्या भयानक मरणाच्या भीतीने डोंगरवाटेने पळून जाते. म्हणजे युद्धाचा शेवट सन्मानीय पराभवात होत नाही, तर जीव वाचवून पळ काढण्यात होतो. यातून लेखकाने विजयाची पारंपरिक व्याख्याच मोडून काढली आहे. हा विजय जरी असला तरी तो आनंद साजरा करण्यासारखा नाहीये. त्याची किंमत खूप मोठी आणि वेदनादायी आहे. तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिलेला लढा आहे, ज्यातून कुणीही सुखरूप बाहेर पडत नाही, ना शारीरिकदृष्ट्या ना मानसिकदृष्ट्या. या चर्चेच्या शेवटी मागे वळून पाहताना खरंच आश्चर्य वाटतं की एका पानावरील मजकुराने आपल्याला किती खोल प्रवासातून नेलं. तो अंगावर येणारा विश्वासघात, बाजीचा उद्वेग, नूरजहानचा नैतिक उठाव, मग निसर्गाची क्रूर साथ आणि शेवटी मानवी शरीराच्या कठोर मर्यादा. हो ना. हा एक असा प्रवास आहे जो आपल्याला युद्धाकडे बघण्याचा पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो. या एका पानात लेखकाने मानवी मानसशास्त्र, नैतिकतेचा गुंता आणि निसर्गाशी असलेला संबंध अत्यंत ताकदीने गुंफला आहे. हेच या लेखनाचं खरं यश आहे. आणि आजची ही चर्चा संपवताना एक विचार माझ्या डोक्यातून जात नाहीये, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. बाजीच्या हाकेला आलेले हे वाघ, सिंह, हत्ती हे खरोखरच केवळ फॅन्टसी आहे
की जेव्हा आपल्या अस्तित्वावर, आपल्या मातीवर आक्रमण होतं आणि आपलाच माणूस गोड बोलून पाठीत खंजीर खुपसतो, तेव्हा त्या भूमीचा प्रत्येक कण अत्यंत हिंसक होऊन बंड पुकारतो, याचं ते एक जिवंत प्रतीक आहे. विचार करा, जेव्हा माणसांचे कायदे आणि नीतिमत्ता पूर्णपणे कुचकामी ठरतात, तेव्हा निसर्ग स्वतःचा न्याय स्वतःच करतो का, यावर नक्की विचार करा.